एक दिवस अगोदर तुम्ही दुष्काळ जावा. मी सर्वप्रथम आज जे आलो होतो माझा परभणीची दौरा होता. तो दानवेंनी जमीन बळकवण्यासाठी ज्या कुटुंबाला मारहाण केली त्या कुटुंबाला भेटण्याचा माझा पूर्वनियोजित दौरा होता. आता इथे आल्यानंतर विरोधी पक्षनेता आल्यानंतर काही गावाला भेटी द्यावेत, केवळ आलेत आणि गेलेत असा गैरसमज होऊ नये म्हणून मी त्या गावाला जात असताना पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेले, दुष्काळात छायेत असलेल्या काही गावांना भेटी देण्यासाठी सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये समावेश केला आहे. आणि आजचा कार्यक्रम माझा पूर्वीच ठरलेला होता. मी अशी एक मागणी केलेली आहे की कर्जमाफी करावी, बियाणे मोफत द्यावं, सोबत वेळेस म्हणाल की वीज बिल पण माफ करावं, त्याची वसुली करू नये. त्याच्या पलीकडे जाऊन आता पेरणीसाठी कर्जासाठी शेतकरी बँकेच्या दारात आहे, त्या बँका देत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की पुन्हा कर्जमाफीचं ओझं आमच्यावर पडेल आणि मग या शेतकऱ्यांना म्हणत वसुलीसाठी अडचण वगैरे वगैरे चालू. त्या संदर्भात तुमची भूमिका काय आहे? तुम्ही सरकारकडे कसं मांडणार आहात आणि त्यासाठी काय करणार? नाही, कर्जमाफी आम्ही सांगितलं की बँकांची वसुली जी आहे, सक्त वसुली, बँकाकडून जी वसुली आहे ती त्वरित थांबवावी ही मागणी केली आहे. विषय काय झाला आहे की शेतकऱ्यांना दोन्ही करून मार्ग आत्ता ज्या मनरेगामध्ये MRHSमध्ये विहिरी मंजूर झाल्या त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. ती विहीर 4 लाख रुपयाची विहीर आणि ते पैसे गोळा झालेत की विहिरीचं काम सुरू केलं शेतकऱ्यांनी आणि त्याचं अकाउंट सुद्धा दुसरं आहे. ते पैसे बँकावाले परस्पर कर्ज खात्यात वळून घेत आहेत. म्हणजे विहीर अपुरी, त्या संकटातून त्याला वाचण्याची संधी होती. विहीर पदली असेल, विहीर वाचता येत नाही, वाचवता येत नाही आणि दुसरीकडे मात्र बँकांची वसुलीच्या नावाखाली त्या शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्या जाते. अशी परिस्थिती या मराठवाड्यात विशेष करून मला दिसते आहे. म्हणून मी सांगितलं की शेतकऱ्यांच्याकडे मागणी करा, त्वरित बँकांची कर्ज वसुली थांबवा. कर्जमाफी तर कराच, पण आत्ताची शेतकऱ्यांच्याकडे तो तगादा लावलेला आहे वसुलीचा, ते त्वरित थांबवावी अशी मागणी करतो. नव्या कर्जासाठी शेतकरी बियाणे उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी त्वरित पहिल्यांदा मोफत बियाणे दिले, वीज बिल माफ केलं. आता नवीन कर्ज देण्याची जर थकीत कर्ज आहे तर माफ झाल्याशिवाय नवीन कर्ज मिळणे शक्य नाही, कुणालाही असेल. त्यामुळे ही कर्जमुक्ती करा आणि नवीन कर्ज उपलब्ध करून द्या, हीच मागणी आहे. मराठवाड्यात बियाणं घेण्यासाठी अकोला असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये असेल शेतकऱ्यांच्या रांगा पाहल्या जातात, बियाणं मिळत नाही. अक्षरशः संतापलेले आहेत शेतकरी आणि याची 800 रुपये किंमत आहे, त्याला 1200, 1600 ते 1800 रुपये द्यावे लागतात. काय झालं की या सरकारने शेतकऱ्याला सोडलंच. एकीकडे सोन्यावर 2% GST आणि डायमंडवर 3% GST लावलाय आणि ट्रॅक्टरवर मात्र 18% GST, शेतीच्या अवजारावर 18% GST, आता बियाणावर सुद्धा 18% GST लावला. म्हणजे 18% हा अतिरिक्त भार शेतकऱ्यांच्या खिशातून काढण्याचं पाप, महापाप हे मोदींना आणि मोदी सरकारला भोगावं लागेल. इतकं महापाप मराठवाड्यात अशी भीषण हे आत्ता सुरू आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये मी कालच बोललो, 38% बियाणावरची किमती वाढल्या, 35 ते 38%. नियंत्रण कोणाचं? आणि खतावरची सबसिडी काढली. DAP 2014 मध्ये 485 रुपयाला मिळत होता, आज 1600 रुपयाला मिळतो. आणि कृषी केंद्रामध्ये DAP घ्यायसाठी गेला की त्याला त्याबरोबर तुम्ही इतर खतं घेण्याची सक्ती केली जाते. म्हणजे 3 बॅग DAP दिली की 3 बॅग तुम्ही इतर खतं जे आहे लिंकिंग ते सगळे घ्या म्हणून सांगतो. त्यामध्ये शेतकरी त्यातून सावरत नाही. मुळात हा विषय आहे की लाईन जे लागली, बियाणेच उपलब्ध नाही, बियाणे उपलब्ध करून दिलं पाहिजे सरकारने. ते फॉरेन आता ते थंड हवेच्या ठिकाणी गेले आहेत,
खरं तर या महिन्यामध्ये कृषी मंत्री विभागवार बैठका घेऊन, जिल्हावार बैठका घेऊन, परिस्थितीचा आढावा घेऊन, खत उपलब्धता, बियाणे उपलब्धता, पीक पेरा या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतो आपण. पण ते पळाले फॉरेनमध्ये, वाऱ्यावर सोडून शेतकऱ्याला. तुम्ही मला, माझी झाली निवडणूक, बहीण पडेल की येईल त्यानंतरचा विषय. हे सगळं जे चाललंय याची गंभीरता नाही, याचं गांभीर्य नाही. तुमचं म्हणणं काय, कृषी मंत्री इथं नाही गेले, याला जोडून प्रश्न आहे की मराठवाड्यात बैठक झाली आणि अनेक पालकमंत्री उपस्थित नव्हते. कृषी मंत्री सुद्धा पालकमंत्री ते पण उपस्थित नव्हते. त्यांच्यासोबत पालकमंत्री विदेशात होते. तर हे दुष्काळाची अशी परिस्थिती असताना कृषी मंत्र्याच्या संदर्भात तुम्ही आता बोलता मला नाही, कृषी मंत्री परदेशात गेल्याची माहिती आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटात घालून शेतकऱ्याला 45 डिग्री टेम्परेचरमध्ये बियाणासाठी लाईनमध्ये उभं करून तुम्ही घामाच्या धारा त्यांच्या शरीरातून काढून हे मात्र थंड हवा घेण्यासाठी गेले. हे खरं दुर्दैव आहे असं मी म्हणतो. विशेष करून मराठवाड्यासारख्या भागामध्ये, ज्या भागातले कृषी मंत्री, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या, ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकरची आणि दुष्काळाची गावं आहेत, अशा जिल्ह्याच्या मध्ये मोठं संकट असताना सुद्धा आणि त्या विभागात संकट असताना हे बाहेर जाऊच कसे शकतात? इतकी शेतकऱ्याप्रती अनास्थांची कशी असू शकते? हा खरा प्रश्न. त्यामुळे यांना काही देणं गेलं नाही शेतकऱ्याशी. तुम्ही मरा, वाचा, काय करा, म्हणजे तुमच्या विभागीय बैठकीला मंत्री उपस्थित राहत नाही. कशाला झक मारायला मंत्री झालात तुम्ही? म्हणून जनता यांचा बंदोबस्त करेल की मस्ती आली आहे सत्तेची, टक्केवारी खायची, की राज्याला लुबाडण्याचंच काम आहे, लुबाडण्यात व्यस्त आहे. आपले धंदे इस्टॅब्लिश करा, लुटा, जेवढं लुटता येईल तेवढं लुटा. पुण्याच्या एक्सप्रेस, पुण्याच्या रिंग रोडसाठी 36% ते 49% अभाव काम दिलंय आणि ते अभावचे पैसे तिघेही पुणेकर, बारामतीकर, ठाणेकर वाटून घेत आहेत. काल जितेंद्र आव्हाड आंदोलन करताना काय घडलं ते तुम्हाला माहित आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुमची काय म्हणणं? नाही, जितेंद्र आव्हाड हे पुरोगामी विचाराचा एक सच्चा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारा कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष आम्ही त्यांना जे मनुस्मृती जाणण्याच्या ओघात त्यांच्याकडून बाबासाहेबांच्या फोटो सुद्धा फाडण्याचं काम काढताना आम्हाला ते दिसलं. ते मला वाटतं की ते जाणून बुजून केलेलं नाही, त्या छायाचित्रातून दिसतं. त्याच्या संदर्भात भारतीय जनता पक्ष मनुस्मृतीवाले बाबासाहेबांचा अपमान केला म्हणून दावा करत आहे. बाबासाहेबांचा अपमान कोणीही देशातील नागरिक सहन करू शकतो. पण ज्यांना बाबासाहेबांना या देशाचे कायदा मंत्री होण्यापासून अडचण होती, विरोध होता, ती लोक, मनोवादी लोक बाबासाहेबांचा अपमान झाला म्हणून म्हणतात. ते हृदयातून म्हणतात की मनातून म्हणतात, की पोटातून म्हणतात की ओठातून म्हणतात. हा खरा प्रश्न. मला चुकीला माफी नाही एवढं खरं आहे. ती चूक आहेच त्यांची, त्यांनी माफी मागितली आणि सार्वजनिक माफी मागितली आहे. ती जाणून बुजून केलेली चूक मला ते सगळं बघताना दिसत नाही. आणि बाबासाहेबांच्या विचारांचा मानणारा आम्ही जसे विचाराला घेऊन तोच विचार मला नेहमी जितेंद्र आव्हाडांचा दिसलेला आहे. पण झालेली चूक मात्र ती स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे लोकांच्या मनात काही उद्रेक असेल, त्यांनी माफी मागितली आहे. पण चूक ही जाणून बुजून झाल्याचं मात्र मला दिसतं. भाजप राज्यभर आंदोलन करते. ते मनुस्मृतीला जो आता म्हणजे अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा काही समावेश होणार आहे, तर ते तो जे आता पुढे आलेला विषय आहे तो बाजूला सारण्यासाठी
हा एक कट आहे असं मी मानतो. नागपूर विद्यापीठात BAच्या प्रश्नपत्रिकेमध्ये संघ आणि RSSची कार्यपद्धती सांगा असं 16 गुणांचा प्रश्न टाकण्यात त्या ठिकाणी आला. आता 16 पासून सुरुवात झाली. 16वा वरिष्ठ धोक्याचं ते पुढे काय होईल जर पुन्हा हे आले तर. म्हणजे मनुस्मृतीमध्ये ज्या काही गोष्टींचं आहे की जाती व्यवस्था मनुस्मृतीने निर्माण केली की चांभार आणि चांभाराचंच काम करा. ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था पुन्हा या देशामध्ये लागू आहेत आणि सर्वोच्च स्थानावर मनुस्मृती आणू पाहणाऱ्यांना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आणि आपण सर्व त्यांचे गुलाम म्हणून भविष्यात जगू. त्यासाठी आता गुलाम म्हणून जगायचं नसेल बहुजनांना तर त्या संदर्भात आवाज उठवला पाहिजे आणि पुढं आला पाहिजे. पुण्याच्या घटनेवरून अजित पवार यांची नार्को टेस्ट करावी अशी अंजली दमानी यांनी मागणी केली. त्यावर अजित पवारने सांगितलं खुशाल माझी नार्को टेस्ट करा. नार्को टेस्ट केल्यानंतर सत्तेसमोर आलं तुम्ही राजकारण सोडलं. मला खरं म्हणजे नार्को बिल्कोची काही गरज नाही. आता ते दमानिया काय म्हणतात ते अजितदादा काय म्हणतात मला त्याच्याशी देणे घेणं नाही, कारण तो विषय आमचा नाही. विषय आमचा एवढाच होता की प्रकरण पुण्यातलं झालं. 3 महिने बिना नंबरची गाडी रस्त्यावर फिरते, पोलीस काय करत होते. घटना घडल्यानंतर 8 तास गुन्हा दाखल होत नाही, त्यांचे ब्लड सॅम्पल तपासले जात नाही अल्कोहोलिक आहे की नाही, आणि त्यांचे रक्ताचे नमुने बदलले जातात. हे सगळं आपण त्या ठिकाणी पाहिलं आहे आणि त्यामध्ये पोलीस आणि आरोग्य विभाग कुठल्या तरी दबावामध्ये ते काम करत होते हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता, कोणाकोणाचे फोन होते, तर ते आमदार सुनील टिंगरे नावाचे आमदार होते, त्यांचे फोन होते त्याची माहिती, त्यांचा काही दबाव होता. आणि त्यामध्ये त्याच कालावधीमध्ये अजितदादांनी सुद्धा फोन केला, त्यांनी ते कबूलही केलं. आता ते फोन केल्यानंतर सत्यता शोधा म्हणले. काय सत्यता शोधली पोलिसांनी हा खरा प्रश्न आहे. म्हणजे सत्यता शोधताना रक्ताचे नमुने बदलण्याची सत्यता शोधली का? गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब लावणार हे सत्यता शोधली का? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे ते अंजली दमानिया काय म्हणतात त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. ही प्रकरणाची चौकशी ही न्यायालयीन व्हावी किंवा आमचे प्रदेश अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे CBI चौकशी व्हावी. CBI चौकशी करून उपयोग, न्यायालयीन चौकशीला महत्त्व जास्त असते. दोन्हीपैकी कुठली तरी चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. पवारांची नियुक्ती समश्री त्यांनी केली असेल ससूनच्या दिनांनी मान्य केलं होतं की राजकीय हस्तक्षेप, परंतु आता समश्री असं म्हणतात की मंत्री काय देव आहे. असं हे आमदार साधारणतः पत्र घेऊन जातात, ते कोणाला पाठीशी घालत नाही. त्यावेळेस मंत्री त्या बदलीला मान्यता देतात किंवा त्याला कारवाई करतात. पण मुळात आता अलीकडे काय झालं की गेल्या 10 वर्षामध्ये आरोपींना पाठीशी घालण्याचं कामच सुरू झालं. खरं तर ससूनसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर पाहिजेत, कारण ते एक पुणेकरांसाठी फार मोठं एक गरीब सामान्य माणसासाठी सेवेचं स्थळ म्हणून मानलं जातं. त्यामध्ये तो तावरेला तत्कालीन आरोग्य संचालक म्हैसेकर साहेब यांनी तर निलंबित करा म्हणून प्रस्ताव दिला. त्यानंतर त्यांच्या बदलीचा प्रस्ताव मंत्रालयात गेला 16 अधिकाऱ्यांचा, त्याच्यामध्ये तावरेंचं नाव. CMO ऑफिस शिंदे साहेबांच्या ऑफिसने कोण OSD आहे माहीत नाही, पण त्यांनी त्याच्या नावाला राऊंड मारून CMनी त्यांची बदली थांबवली आणि इतर 15 अधिकाऱ्यांची बदली. त्या कालावधीमध्ये एक मोठा सराई शूटर त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तो त्या राजकीय लोकांच्या जवळचा होता. त्याला VIP सेवा पुरवण्यासाठी तावरेची आवश्यकता होती. गेली 10 वर्ष तावरे तिथे आहे, त्याची बदली होत नाही. त्याचाच अर्थ त्याला राजाश्रय आहे हे सिद्ध आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस यादीच वाचून दाखवली होती, आरोप केला होता की या नेत्यांची नावं आपसे कशी केले जातात सांगितलं होतं ना दंगेकरांनी.
त्यावेळेस आता शंभूराज देसाई पूर्ण असं सांगण्यात आलेलं आहे की जी नावं घेतली त्या नावावर त्यांना नोटीस पाठवली जाणार. निंदेकरांना नोटीस पाठवली शंभूराज देसाई. पाठवू द्या, त्याचं उत्तर आम्ही देऊ. दंगेकरही देतील, आम्ही देऊ. त्या विभागामध्ये काय काय सुरू आहे हे विधानसभेत काढू. जे सुरू आहे ना, जे हप्ता वसुली सुरू आहे, हप्ता कुठपर्यंत जातो आहे ते सगळं काढू आम्ही. त्या नोटीसचं उत्तरही देऊ. उलटा चोर कोतवाल को दाटे असं त्याचा अर्थ आहे. एक आहे Last. हे बघा, चीन भारताच्या सीमेवर दुर्गम भागात चीनने 4 वर्षामध्ये तब्बल 624 गावं वसवलेली आहेत. 4000 स्क्वेअर किलोमीटर चीन भारताच्या हद्दीमध्ये घुसलेलं आहे. 55 सर्चिंग पॉईंटपैकी 30 सर्चिंग पॉईंट चीनच्या ताब्यात गेले. तिथे भारतीय सैनिक जाऊ शकत नाही. पण आमचे देशाचे पंतप्रधान हे पाकिस्तान भारतच म्हणत आहे आणि चीनकडे यांचे पिवळे डोळे नाही, निळे नाही आणि लालही दिसत नाही. यांचे डोळे काळे पडले आहेत असं म्हणायला हरकत नाही. नमस्कार.